पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले मोबाईल, सोने हे गुन्हेगाराकडून जप्त करून त्या वस्तू नागरिकांना परत देण्याचा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत पार पडला। पंचवटीमध्ये देशभरातून भाविक देवदर्शनासाठी येत असतात। विविध सणांच्या निमित्तानं भाविक इथे रामकुंडावरही स्नानासाठी येतात। पंचवटीतच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांची अवरात्र वर्दळ असते। त्याचा फायदा घेऊन चोरटे भाविक आणि शेतकऱ्यांची मोबाईल, सोने, रोख रक्कम, दुचाकी यांची चोरी करतात। पोलिसांनी याचा शोध लावून अनेकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। या जप्त केलेल्या वस्तू तक्रारदारांना परत करण्याचा कार्यक्रम आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पार पडला। तसंही आपणही ज्या लोकांनी काम केलेलं आहे, TAW असेल किंवा आपल्या पोलीस स्टेशनचे श्रीकांत असेल, तर त्याला आपण हायलाईट केलं, खूप बरं वाटलं। आणि आता नक्कीच मला वाटते पंचवटी पोलीस स्टेशन रॉकेटसारखं शूटअप होणार आहे। म्हणजे कडसाहेब ह्या ठिकाणी आले, यायच्या अगोदरच आम्ही त्यांच्याबद्दल ऐकत होतो बरंच, आणि आल्यावर पण काहीतरी फार चांगलं काम होणार किंवा काहीतरी असं एक्सेप्शनल काहीतरी होईल असं हे होतं। पण आज आपला जो अप्रोच बघितला, अप्रोच आणि पॉझिटिव्ह अप्रोच जो असतो आणि जो काम करतो त्याचं महत्त्व जो जाणून घेतो तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं। आणि कॉन्स्टेबल की जो कणा आहे आपल्या डिपार्टमेंटचा आणि ज्याच्यामुळे सिनियर PI काम करू शकतो आणि सिनियर PIनी काम केल्यावर DCP आणि CP यांना त्याचं श्रेय मिळतं। तर हे आपण जे काही हे फॉर्म्युला आपण हे केलेलं आहे तर खूप चांगलं। मी आपल्या सगळ्यांनाच, सगळ्या जो पोलीस स्टेशनचे जे तुमचे अधिकारी अंमलदार आहेत, मी सगळ्यांनाच हे अभिनंदन करतो। आणि आपला प्रत्येकाकडून अशी काहीतरी एक्सेप्शनल कामगिरी व्हावी की ज्याच्यामुळे आपलं नाव हायलाईट व्हावं, मीडियामध्ये हायलाईट व्हावं, डिपार्टमेंटमध्ये हायलाईट व्हावं। जेव्हा आपली एखादी गेलेली वस्तू परत मिळते त्यामध्ये खूप मोठं आपल्याला समाधान मिळत असतं। तर इथून पुढे देखील आपल्या ज्या सर्व वस्तू, गाडी असेल, मोटरसायकल असेल, मोबाईल असेल किंवा इतर वस्तू ज्या आपल्या गेल्या तर त्या आम्ही पूर्णपणे आपल्याला शोधून परत देण्याचा प्रयत्न करू। माननीय पोलीस आयुक्तांचे आम्हाला स्पष्ट निर्देश आहेत की आपल्याला लोकाभिमुख पूर्ण आपल्याला आपली कार्यपद्धती ठेवायची आणि आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या प्रेरणेखाली तो प्रयत्न करत आहोत। आणि याच पद्धतीने पुढे देखील जे काही जनतेचे एक सेवक म्हणून आमची जबाबदारी आहे ती आम्ही निश्चितपणे माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पाडू। आणि कडसाहेबांच्या या सर्व प्रयत्नाबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन आणि कडसाहेबांच्या टीमचं देखील विशेष अभिनंदन। मोबाईल अशी गोष्ट आहे की अन्न वस्त्र निवारा नंतर आता ती अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे। आणि मोबाईल हरवला म्हणजे त्याच्यात बऱ्याच जणांच्या भावना असतात, फोटो असतात, बऱ्याच जणांचे महत्त्वाचं म्हणजे डाटा पण असतो। आणि ते कॉन्टॅक्ट्स किंवा डाटा किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये आपण सेव्ह केलेले असतात ते महत्त्वाचे असतात। आणि तो अचानक इथं सर पंचवटी का आपलं रामकुंड किंवा मार्केट, आमच्या इथं मार्केटचा एक मोठा प्रश्न आहे सर, मोबाईल गहाळ होण्याचा किंवा जाण्याचा। ते असे आम्ही 30 मोबाईल, आता त्यात सॅमसंग, ओप्पो, रेडमी अशा चांगल्या चांगल्या कंपनीचे आणि सर्व अँड्रॉइड फोन्स रिकवर केले आहेत सर। त्यानंतर एक सोन्या चांदीचा चोरीचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे सर। आणि 4 गाड्या ज्या आहेत त्या चोरी गेल्या होत्या त्या रिकवर केलेल्या आहेत। यामध्ये सर आम्हाला टेक्निकल विंगची आपल्या बरीच मदत झाली आहे। मी ह्या प्रास्ताविकाच्या निमित्त ज्यांचे मोबाईल्स किंवा ज्यांची मालमत्ता गेली होती ती आज आम्ही तुम्हाला सुपूर्द करीत आहोत। हा टोटल मुद्देमाल हा 7.5 लाखाचा मुद्देमाल जवळजवळ आहे। या प्रसंगी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। उमेश आवनकर, दिशान्यूज, नाशिक।